न्यूज के प्रायोजक है शहादा इस्लामिक मोबाइल ऐप। अभी ऐप डाउनलोड कीजिए, रिव्यू सबमिट कीजिए और ढेर सारे इनाम जीतिए। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती या ठिकाणी दाखल झालो आहोत। मुस्तीचे शेख उमर साहेब उर्सास कालच्यापासून प्रारंभ झालेला आहे। कालच्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमाने यात्रेस प्रारंभ झालेला आहे। आज पहाटे 3 वाजल्यापासून या शेख उमर साहेब दर्ग्यामध्ये भक्तांची मोठी गर्दी झालेली आहे। या यात्रेसाठी जवळपास सोलापूर जिल्ह्यासह मुंबई असेल, पुणे असेल, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या उर्सास भाविक भक्त आलेले आहेत। या ठिकाणी उर्स सुरू असलेल्या उर्साच्या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। येणाऱ्या भाविकांना दर्शनाची कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता म्हणून दर्गा कमिटीकडून अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे। जवळपास कालच्यापासून या उर्सात प्रारंभ झाल्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक भक्तांची या दर्ग्याच्या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे। उद्या विविध धार्मिक कार्यक्रमानंतर ठीक 5 वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र केसरी ठरलेले शेख सिकंदर यांच्या जंगी कुस्ती या ठिकाणी याच उर्साच्या निमित्ताने या ठिकाणी ठेवण्यात आल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे। जवळपास या उर्सात मुस्तीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा सहभाग असल्याचे यात्रा कमिटीकडून सांगण्यात आलेले आहे। मुस्तीहून लोकप्रसारणासाठी नारायण घंटे। मी भीमाशंकर अण्णाप्पा चौधरी, मुस्ती येथील ग्रामदैवत शेख उमर साहेब या उत्सवाचा अध्यक्ष आहे। गेल्या 5 वर्षापासून मी हे यात्रेचं संयोजन करतो। 5 वर्षापासून कुठली अनुचित प्रकार न घडता ही यात्रा पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि ती पार पाडली जाते। आता शेख उमर साहेब हे मुस्लिम आहेत, तरी गाव सगळं हिंदू आहे। मुस्लिम आणि हिंदू हे दोघांच्या सहकार्यानं आम्ही ही यात्रा पार पडतो। कुठलंही विघ्न आमच्यात येत नाही। आणि या गावची परंपरा आहे कुस्तीची। 100-200 वर्षापासून येथे नावाजलेले पैलवान होऊन गेलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही आता सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी यांची कुस्ती ठेवलेली आहे। त्यांच्यापासून लोक प्रेरणा घेतील, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मल निर्माण होतील आणि कुस्तीची परंपरा जपली जावी हा आमचा हेतू आहे। म्हणून मोठमोठे पैलवान इथं येतात आणि त्यांची प्रेरणा घेऊन इथं पैलवान निर्माण व्हावेत या पंचक्रोशीत, ही आमची इच्छा आहे। आणि या यात्रेला पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, इलेक्ट्रिकलचे सगळे आम्हाला मदत करतात। मी त्यांचा आभारी आहे। नमस्कार, मी टीएस ग्रुपचे समाज कार्यकर्ता आहे आणि हे समाज कार्य टीएस ग्रुपकडनं हाजी राजूभाई शेठ हाजी राजूभाई बागवान यांनी मार्केट यार्ड कमिटीचे मोठे एक उद्योगपती आहेत। त्यांनी प्रत्येक समाजाला मदत करतात। ते मदतच्या माध्यमातून यात्रेमध्ये जे आहे ना, हे पाणपोईची त्यांनी व्यवस्था ठेवलेली आहे। सर्व समाजाकरता त्यांनी हे पाणपोईचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि हा कार्यक्रम पूर्ण यात्रा संपेस्तोवर त्यांनी चालू ठेवलेला आहे। आणि किती झार राहू दे, हे किती थंड पाण्याचं राहू दे, किती पण हे कमी पडू देणार नाही। रात्री सकाळपासून 6 पासून ते रात्री 10-11 पर्यंत हे चालू राहील आणि यात्रा संपेस्तोवर चालू राहील। माझं नाव रविकिरण मेहता, विकास सोसायटीचा मी चेअरमन आहे। कुस्तीची यात्रा चैत्र शुद्ध पंचमीपासून त्याशी यात्रा मेळ असते, दुसऱ्या दिवशी कुस्ती असतात। त्याच्या अगोदर दिवस संदर असते आणि आमच्या गावात हिंदू मुस्लिम सर्व समाजाचे लोक असतात। यात्रा जरी म्हणजे देव शेख उमर साहेब असेल तर सर्व हिंदू मुस्लिम इतर समाजाने मिळून करतात। आजपर्यंत या यात्रेला एक 500-600 वर्षाची परंपरा आहे आणि आजपर्यंत आमच्या गावात सगळेजण बंधुभावाने वागतात। त्यामुळे कुठलं भांडणं कशा नाही आणि कुठलं काय आमच्या गावावर संकट आलेलं नाही। रजाच्या टायमात सुद्धा आमचं गाव हिंदू मुस्लिम एक होतं। आमच्या गावाला 2-3 नेते मोठे आहेत। जिल्हा परिषद सभापती कल्याणराव पाटील, भीमाशंकर जमादार, सुनील कळके हे सगळे असल्यामुळं त्यांचं गावावर लक्ष आहे आणि गावचा विकास झालेला आहे। आणि त्यांनी कुस्त्याची आमच्या गावाला पहिल्यापासून परंपरा आहे।
आणि यावर्षी शेकडो वर्षापासून. हा. आणि ह्या वर्षी आमचे भीमाशंकर जमादार यांनी यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र केसरी ह्याची कुस्ती उद्या आहे 2,51,000ची. आणि शेवटची आहे तिच्या अगोदर हजारो रुपयाची कुस्ती अगोदर आहेत. त्यामुळे कुस्तीचे उद्या आणि त्याला सगळे आमदार कल्याण शेट्टी, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आणि विशेष असं जिल्ह्यातील प्रतिष्ठित सगळे येणार आहेत. त्यामुळं आमच्या गावाचं हे कुस्तीचं परंपरा देशातच नावाजलेलं आहे. आणि त्याच आमचे लोकही आहेत, पैलवान लोक ते पाहण्यासाठी हा उद्या. उद्या येणार आहेत. आणि उद्या पहिलं आम्ही इथं नाटक बिटक करत होतो, एकच प्याला आहे मोठं. पण आता ते काय झालंय, त्याला वेळ मिळत नाही. त्यामुळे नाटकाची परंपरा आम्ही थोडं थांबवलंय. मग बाकीचे कार्यक्रम सगळे आहेत आणि सगळेजण मिळून मिसळून करतात. आता आमचे सगळे कार्यक्रम संपले, उद्या कुस्ती आहेत. त्यामुळं आतापर्यंत कुठंच काय नाही, म्हणजे विना पार पडलेला आहे. असंच पुढचंही पार पडलं आपल्या पार पडतात. मी धनराज भीमाशंकर जमादार, मुस्ती गावचा सरपंच. 17, 18, 19 ही आमच्या गावचे यात्रा. ठरवल्याप्रमाणे हनुमान जयंतीच्या 5व्या दिवशी ही यात्रा आम्ही साजरा करतो. या यात्रेसाठी सर्व लोकांनी व सर्व कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पोलीस प्रशासन, आरोग्य खातं याचं ही यात्रा शांततेत पार पडावी यासाठी त्यांचं पूर्ण सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. व गावकऱ्यांनी कुठलाही त्रास न होता किंवा कोणालाही एकामेकाचा त्रास न होता ही एवढी मोठी यात्रा बिनाही कुठलाही विघ्न येता पार पडलेली आहे. त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचा मनापासून आभारी आहे. आरोग्य सेवकांनी सुद्धा आरोग्याचे कुठलेही प्रश्न येऊ दिले नाही. जागोजागी स्टॉल लावून त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे. इतकी मोठी लोकसंख्या नीटपणे पार पडल्याबद्दल पोलीस प्रशासनाचा मी मनापासून आभार मानतो. बस इतकं बोलून. कारण दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये प्रथमच सिकंदर शेख येत आहे. तर या कुस्ती पाहण्यासाठी तुम्ही पंचकृषीतील नागरिकांना काय आव्हान करता? नामांकित पैलवानांची ही कुस्ती आहे. महाराष्ट्रभर, देशभर प्रसिद्ध असे पैलवान सिकंदर शेख हे आहेत. आणि त्यांच्याबरोबर आणखी काही असे मल्ले आहेत की जे फार राष्ट्रीय स्तर किंवा राज्य स्तरावर नावाजलेले आहेत. त्यांना बघण्यासाठी व त्यांच्याकडून नवीन पोरांनी प्रेरणा घेण्यासाठी इथं मुस्तीत येऊन त्यांना बघावं, त्यांचा खेळ बघावा, असं हे माझं सर्व आसपासच्या पंचक्रोशीत लोकांना, युवकांना सर्वांना आव्हान आहे की त्यांनी या मुस्तीत ह्या कुस्तीचं आनंद घ्यावे. जे हे प्रथा आता लुप्त होत चालली ती आम्ही मुस्तीमध्ये जीवन ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा तरुणांनी, लोकांनी याचा एक आनंद घ्यावा, त्याच्यातून प्रेरणा घ्यावा आणि पुढे ही अशीच ही प्रथा, असंच हे चांगलं खेळ हा जिवंत राहावं हेच माझी शेकुंबर साहेबांच्या चरणी प्रार्थना आहे. आमच्या ग्रामदैवताच्या चरणी ही माझी प्रार्थना. बस इतकं बोलून माझं दोन शब्द संपवतो. शहादा एक इस्लामिक मोबाइल ऐप है जो आपके दीन के सफर को आसान बनाता है। इसमें हर मुसलमान की जरूरी खिदमत के लिए कई फीचर्स शामिल है। ये ऐप पूरा मुफ्त है और बिना किसी एड्स का है। ये ऐप में आपको मिलेगा अजान अलर्ट्स, किबला कंपास, मस्जिद फाइंडर, ज़कात कैलकुलेटर, कुरान, हदीथ, अल्लाह के 99 नेम, धीकर, दुआ, डार्क थीम, मल्टी लैंग्वेज सपोर्ट, शहादा जीपीटी, ऐसे अन्य कई फीचर्स। तो अभी ऐप डाउनलोड करने के लिए QR कोड को स्कैन करिए, रिव्यू दीजिए और कई सारे इनामात जीतिए।